बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रविदास भगवान की जय. सब संतन की जय. आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो चरण श्री सद्गुरुचे ते नमस्कार. आता गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः. तर आपले संप्रदायाची परंपरा हंस, ब्रह्म, आत्री, दत्त, नारायण, लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा, केरवा, श्रीपाद, रामदास, नारायण आणि रोहिदास, सच्चिदानंद रोहिदास बाबा हे 15वे महापुरुष, ते माझे सद्गुरू आणि त्या सद्गुरूनं दिलेला अनुग्रह, नामचिंतन, त्या नामचिंतनावर आपला जो अभ्यास करून घेतला त्यांनी, किंवा त्यांनी सर्व निदर्शन करून घेतलं, आणि त्याच बाबांच्या कृपेने पंचीकरण पूर्ण झालेलं आहे. आणि तसंच आता विचारसागर सुरू आहे. तर कालच्या पाठामध्ये अधिकारी संभवनीय नाही असं शंकाकार किंवा पूर्व पक्षी म्हणत होता, आणि आजच्या पाठामध्ये या विचारसागर ग्रंथाचा विषय जीवब्रह्म ऐक्य ज्ञान. या आजच्या पाठामध्ये जीवब्रह्म ऐक्य ज्ञानाचं खंडन केलेलं आहे पूर्व पक्ष म्हणजे शंकाकार. पूर्व पक्षी म्हणजे शंकाकार, त्यांनी खंडन केलेलं आहे. काय खंडन केलंय त्यांनी? जीवब्रह्माचा ऐक्य विषय जे आहे तो त्याचं खंडन केलेलं आहे. मग आपल्याला ध्यानात यायला पाहिजे की सर्व शास्त्र, साधू संत, वेद, उपनिषद सर्वच आपल्याला महावाक्य देऊन जीवब्रह्म ऐक्य आहे असं सांगतात. आणि शंका घेणारा पूर्व पक्षी असं म्हणतो की जीवाचा आणि ब्रह्माचं ऐक्य होऊ शकत नाही. मग आपल्यालाच अशा शंका येत असतात. म्हणून आपल्याच शंका आपण घेऊन त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. काय शंका येते की जीव आणि ब्रह्म एकच आहे असं जे साधू संत, वेद आपल्याला सांगतात, त्याच्यावर शंका घेतलेली आहे पूर्व पक्षानं. अशी शंका घेतोय की जीवामध्ये आणि ब्रह्मामध्ये, आजचा पाठच ध्यानात घ्या विषयावर. आता विषय म्हणजे जीवब्रह्म ऐक्य विषय विचारसागराचा. जीव ब्रह्माचं ऐक्य हा विषय आहे या ग्रंथाचा, म्हणजे विचारसागराचा. आता फक्त विचारसागरच हा जीवब्रह्म ऐक्य सांगतोय का? तर असं काही नाही की सर्व वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्रे, भगवद्गीता, सिद्धांती ग्रंथ ओमा जॉईन करी जाणार ते. तर हे सर्व शास्त्र, वेद जीवब्रह्म ऐक्य सांगतात. आणि हा पूर्व पक्षी म्हणजे शंकाकार अशी शंका घेतोय की जीव आणि ब्रह्म कसं एक होईल. तर त्याच्याबद्दल तो विस्तृत बोलतोय. पूर्व पक्षी शंकाकार असं म्हणतो, पटवून देतोय आपल्याला. काय पटवून देतोय? की जीवाचे लक्षण आणि ब्रह्माचे लक्षण सांगतोय. मग जीवाचे लक्षण त्यांनी ते जीवाचे लक्षण सांगितलेत. काय सांगितलेत? तर 5 प्रकारचे क्लेश आहेत म्हणतात जीवाकडं. जीव अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश या 5 प्रकारचे क्लेश जीवाकडे आहे म्हणतो. शंकाकाराचं मत म्हणजे आपलंच मत असतंय की आपण कसे परमात्मा स्वरूप असू शकतो. आपल्याला तरी कुठं खात्री वाटते की आपला जीव हा ब्रह्मरूप आहे, आपणच ब्रह्मस्वरूप आहोत असं आपल्याला खात्रीशीर वाटतं का? आपल्याला सुद्धा वाटतं की महाराज आपल्याला उगाचच मोठेपणा देतेत,
की तुम्हीच ब्रह्मरूप आहात, तुम्हीच पांडुरंग परमात्मा आहात, म्हणजे तुमचा आत्माच परब्रह्म रूप आहे असं शास्त्र सांगते. ते शास्त्र जरी सांगितलं, जरी गुरुने अनुग्रह दिला, गुरुने नामचिंतन दिलं, तरी आपल्याला खात्रीशीर असं वाटतं का की मी परब्रह्म स्वरूप आहे म्हणून? तर का वाटत नाही? तर या जीवाच्या माग 5 क्लेश लागलेले आहेत. म्हणजे अविद्या. आता एक पहिलं जीवाचं क्लेश आहे अविद्या. तर अविद्या अनित्य, मलिन, दुःखरूप अशा अनात्म पदार्थांच्या ठिकाणी ते नित्य, शुद्ध, सुखदायक आहेत असे समजणे, या पदार्थाच्या विपरीत ज्ञानास अविद्या असे म्हणतात. अविद्या कळाली का कशाला म्हणते त्या अविद्या? हे अनित्य, मलिन आणि दुःखरूप अशा अनात्म पदार्थांच्या ठिकाणी जे अनात्म पदार्थ आहेत आत्मा सोडून, तेच असणार आपल्याला नित्य आहेत, शुद्ध आहेत आणि सुखदायक आहेत असं वाटतं. अशी जी आपली भावना आहे विपरीत, आणि त्यालाच अविद्या असं म्हणतात. दुसरा पॉइंट आहे अस्मिता. म्हणजे हे जीवाचे लक्षण सांगायलेत. अस्मिता म्हणजे आत्मा आणि बुद्धी हे भिन्न आहेत परंतु एक वाटणे. आत्मा आणि बुद्धी अत्यंत भिन्न आहेत परंतु एकच आहे असं वाटणं, ह्याला अस्मिता असं म्हणतात. तिसरा पॉइंट आहे राग. आता राग म्हणलं की आपण क्रोधाचा अर्थ घेतो, क्रोध. राग म्हणजे क्रोध नाही, राग म्हणजे प्रेम. संस्कृत शब्द आहे. संस्कृतामध्ये रागाला प्रेम असं म्हणतात. मग आपल्याला आवडणाऱ्या विषय असणारे जे प्रेम, त्याला राग असे म्हणतात. बघा, आपल्याला जो विषय आवडतो आणि त्याच्याबद्दल जे प्रेम असतंय त्याला राग असं म्हणतात. राग म्हणजे प्रेम. तर हे जीवाकडे आहे म्हणतात. आणि द्वेष म्हणजे आपल्याला नको असलेल्या पदार्थाविषयी येणाऱ्या तिटकाऱ्याला द्वेष असे म्हणतात. तर हे 5 क्लेश जीवामध्ये असतात आणि असे 5 क्लेश ब्रह्मामध्ये नाहीत. ब्रह्म निर्गुण, निराकार, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त असं ते आनंद स्वरूप आहे. तर त्या ब्रह्मस्वरूपाकडे हे 5 क्लेश नसतात म्हणतो शंकाकार. आणि हे 5 क्लेश आपल्याकडे आहेत म्हणजे जीवाकडे असतात. मग शंकाकार पूर्व पक्षी म्हणतो की ह्या जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य कसं होईल? तर अशा पद्धतीनं ते सांगतो की जीवाकडे हे क्लेश आहेत आणि आत्मस्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूप, त्या ब्रह्मस्वरूपाकडे यातलं काही एक क्लेश लागत नाही. मग दोघांची एकता कशी होईल? दुसरा प्रश्न आहे की जीवाकडं स्वगत, सजाती आणि विजाती असे 3 भेद आहेत आणि ब्रह्मस्वरूपाकडे याच्यातला कुठल्याही प्रकारचा भेद नाही. मग या दोघांची एकता कशी होईल? तर त्याच्यामध्ये त्यांनी स्वगत भेद सांगितला. स्वगत भेद म्हणजे काय? तर तुम्ही जर एखादं उदाहरण घेतलं झाडाचं उदाहरण घेतलं तर झाड जर पाहायचं असेल तर आपल्याला त्याच्याकडे लक्ष जर गेलं तर त्याचं बूड, त्याच्या फांद्या, त्याचे पानं, त्याचे फुलं असा त्या झाडामध्ये भेद असतो. म्हणजे वेगवेगळे पार्ट मिळून ते झाड बनलेलं असतं. तसंच जीवाचा इकडं हा देह आणि देहाचे इंद्रिय, हात पाय, कान, नाक, डोळे हे आपले सर्व दशेंद्रिय असा मिळून हा जीवामध्ये स्वगत भेद आहे. पण ब्रह्मामध्ये असा भेद नाही. आता हा स्वगत भेद त्याच्यानंतर असणारा तुमचा स्वगत भेद झाला. तर स्वगत भेदाच्या असा म्हणजे कुणाकडे आहे म्हणतात? तर जीवाकडे असा स्वगत भेद आहे, ब्रह्मामध्ये असा भेद नाही. म्हणजे एक ब्रह्म आहे असं दुसरं ब्रह्म नाही, किंवा ब्रह्मामध्ये स्वगत भेद असा नाही. ब्रह्माला इंद्रिय वगैरे नाहीत
आता सजातीय भेद. सजातीय भेद म्हणजे दोन झाड घ्यायचे सारखेच, आंब्याचे दोन झाड घेतले तर हे एक आंब्याचं झाड आणि ते एक आंब्याचं झाड, असा सोबत म्हणजे सजातीय भेद म्हणजे सारखेपणा. तर आपल्यासारखे आता आपण किती आहोत, आता जगामध्ये वेगवेगळे मनुष्य आहेत, साधक आहेत. मग तुमचा एक देह, आमचा एक देह, असे प्रत्येकाचे वेगवेगळे देह, असा सजातीय भेद असणारा जीवामध्ये आहे. ब्रह्म स्वरूपामध्ये तसा भेद नाही. हे एक ब्रह्म ते एक ब्रह्म असं नाही. वेगवेगळा आत्मा नाही, वेगवेगळं ब्रह्म नाही, वेगवेगळा साक्षी नाही. तर असा हा सजातीय भेद जीवामध्ये आहे, ब्रह्मामध्ये नाही. पुन्हा तिसरा भेद सांगितला, विजातीय भेद. विजातीय भेद आणि याचा असा आहे की विजातीय भेद म्हणजे एक झाड आणि एक दगड असा वेगवेगळेपणा, याला विजातीय भेद म्हणतात. तसं आपण देहधारी जीव आणि आपल्यापेक्षा हे वेगळे पदार्थ, असा जीवानं भेद केलेला आहे किंवा असा जीवामध्ये भेद विजातीय भेद असतो. तर हे 5 क्लेश आणि 3 भेद जीवाकडे असतात. हे ब्रह्मस्वरूपाकडं 3 प्रकारचे भेद आणि 5 प्रकारचे क्लेश स्वरूपाकडं नाहीत. याच्यावरून या पूर्व पक्षी अशी शंका घेतो आहे की या दोघांमध्ये अशी साम्यता नसल्या कारणानं जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य होऊ शकत नाही. आपण सुद्धा कधी कधी म्हणतो की त्या पांडुरंगाची ना आपली बरोबरी कशी होईल. आता त्या पांडुरंगाची ना आपली बरोबरी होणार नाही, जीवदृष्टीनं व्यावहारिक दृष्टीनं होणार नाही, परंतु आपला आत्मा ब्रह्मरूप आहे. पण इथं पुन्हा शंकाकार म्हणतो की 5 क्लेश आणि हे 3 भेद जीवाकडे असून ब्रह्मस्वरूपाकडे हे 5 भेद आणि 3 क्लेश नाहीत. याच्यावरून तुमचं जीवब्रह्म ऐक्य ज्ञान ऐक्य होऊ शकत नाही जीवाचं आणि ब्रह्माचं. त्याच्यावर त्यांनी तो पुढचा प्रश्न उपस्थित केलेला आहे की जीवाचा आणि ब्रह्माचं ऐक्य जरी होत नसलं तरी वेदांती असं म्हणतील की तुमचा आत्मा, वेदांती काय म्हणतेत, आता हे वेदांत्याचं मत म्हणजे उत्तर मीमांसा, वेद, शास्त्र, ब्रह्मसूत्रे, उपनिषद हे सर्वच म्हणतात की हे जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य आहे म्हणून, आणि जीव आनंदरूप आहे असं सर्व वेद सांगतात. मग आता पण शंका आम्हाला अशी येते, म्हणतात ते पूर्व पक्षी, की अशा प्रकारचा भेद असल्यामुळं या दोघांचं ऐक्य होऊ शकत नाही. मग जर वेदांती असं म्हणतील की भागत्याग लक्षणेने किंवा सामवेदाचं महावाक्य काय म्हणतंय, ते तू आहेस, मग सामवेदामध्ये ते तू आहेस असं छांदोग्य उपनिषद सांगतंय. त्याला तत्वमसी महावाक्य आहे सामवेदाचं, आणि तत्वमसी महावाक्यामध्ये ते तो आहेस असं सांगतात. मग ते म्हणतील की तुम्ही काय करा, तर तुमचा वाच्यार्थ टाकून देऊन लक्षार्थ घेऊन, लक्षार्थ घ्या म्हणतंय हे वेद. या वेदाचं महावाक्य तत्वमसी महावाक्य आता तुम्हाला पाठीमागे सुद्धा आपल्या पाठामध्ये झालेलं आहे. तत्वमसी महावाक्य हे भागत्याग लक्षणानं हे वेदानं सांगितलेलं आहे, आपलं म्हणणं नाही. मग ते वेद म्हणतात की तुमचा म्हणजे तुमचा वाच्यार्थ जीव आणि तत्चा वाच्यार्थ ईश्वर, तुमचा आणि तत्चा वाच्यार्थ काढून टाकून तुमचा लक्षार्थ आत्मा कुटस्थ आणि तत्चा लक्षार्थ ब्रह्म, तर या दोघांचं म्हणजे आत्मस्वरूपाचं ब्रह्मस्वरूपाशी ऐक्य आहे असं सामवेदाचं तत्वमसी महावाक्य सांगतंय.
असं म्हणतील म्हणतो हे बघा, त्यांनी सांगितलं, त्याला एवढं ज्ञान आहे त्या पूर्व पक्षाला. आणि मग तुमचं आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूपाशी ऐक्य आहे असं जरी म्हणत असले तरीही असं होऊ शकत नाही म्हणतो. याच्यावर बी शंका घेतोय पूर्व पक्षी. असं जरी म्हणत असले तरी मग आपला जो साक्षी आहे, कुटस्थ आहे, साक्षी आहे, मग प्रत्येकाचे साक्षी तो म्हणतो भिन्न भिन्न म्हणा. कारण ते म्हणतो साक्षीलाच कळतंय. इथं मग ते म्हणतो अंतःकरण जड आहे, अंतःकरणाला कसं कळल, अंतःकरणाच्या वृत्तीला कसं कळन. म्हणून असणारं तुमच्या साक्षीला कळतंय आणि प्रत्येकातील साक्षी अलग अलग झाला. मग त्या वेगवेगळ्या साक्षीचं एका ब्रह्माशी ऐक्य कसं होईल. म्हणून ते सुद्धा तुमचं बरोबर नाही, म्हणजे सामवेदाला सुद्धा बरोबर नाही असं म्हणतो पूर्व पक्षी शंकाकार. म्हणून त्यांनी सांगितलं की तुमचा जीव आणि ब्रह्माचं ऐक्य होऊ शकत नाही. आणि परत आणखी ते सांगतो की कशा प्रकारचे भेद आहेत. जीवाचे धर्म आणि ब्रह्माचे आरोपित धर्म जीव सापेक्ष कसे आहेत. तर जीव हा दुःखयुक्त आहे म्हणतो, जीव हा अनंत म्हणतो. जीव भेदयुक्त आहे, जीव भेद करतो म्हणतात. आणि जीव परिच्छिन्न आहे. पण ब्रह्म आहे ते दुःखरहित आहे, ब्रह्म आहे ते एक आहे, भेद रहित आहे. आणि ब्रह्म अपरिचिन्न आणि व्यापक आहे. मग अशा ब्रह्माशी जीवाचं एकत्व होऊ शकत नाही असं शंकाकारानं मत घेतलं. त्यांनी एवढं पटवून सांगितलं. येतंय का ध्यानात. तर मग पूर्व पक्षांनी याप्रमाणे जीव ब्रह्म यांच्यामध्ये परस्पर अत्यंत विरुद्ध धर्म असल्यामुळे त्यांच्यात एकत्व म्हणजे म्हणणे व्यर्थ आहे. म्हणून जीवब्रह्माची एकता हा ग्रंथाचा जो प्रतिपाद्य विषय आहे तो सिद्ध होत नाही म्हणतो. पूर्व पक्षी म्हणतो की या ग्रंथानं जीवब्रह्माचं ऐक्य सांगितलंय ते सिद्ध होत नाही. जीवब्रह्माचा भेद का आहे हे पूर्व पक्षी निरळ रीतीने मांडत आहे. मग त्याच्या निरळ रीतीने सांगत आहे म्हणजे तत्वमसी महावाक्याची फोड करून त्यानं सांगितलेलं आहे की तुम्ही असं सांगताल आम्हाला एखादा वेदाचं वाक्य महावाक्य घेऊन की तत्वमसी महावाक्यामध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला सांगता, तरी सुद्धा असा जीवामध्ये आणि ब्रह्मामध्ये भेद असल्यामुळं त्या दोघांचं ऐक्य होऊ शकत नाही असं त्यांचं मत त्यांनी मांडलं. तर मग ते मत आपण ध्यानात घ्यायचं. तर याला कदाचित वेदांताच्या कल्पनेप्रमाणे कुटस्थ साक्षी मानला तरी बुद्धी जशी प्रत्येक शरीराच्या ठिकाणी भिन्न भिन्न आहे त्याप्रमाणे साक्षी कुटस्थही शरीराच्या ठिकाणी भिन्न भिन्न मानला पाहिजे. मग हे असे शंकाकार म्हणतात की मग साक्षी जर अनेक झाले, कुटस्थ जर अनेक झाले तर मग अनेक साक्षींचं कुटस्थाचं परब्रह्माबरोबर ऐक्य होत नाही. म्हणजे जीवब्रह्माची एकता हा जो ग्रंथाचा विषय तो सिद्ध होत नाही. साक्षी मानला तर प्रत्येक शरीरातील साक्षी म्हणजे कुटस्थ भिन्न भिन्न मानला पाहिजे असे जे आम्ही म्हटले आहे. त्याचे कारण असे की वेदांती म्हणतात जीवाला होणारी सुख दुःखे ही साक्षीभाष्य आहेत. वेदांती काय म्हणतात म्हणतात की ही सुख दुःख साक्षीभाष्य आहेत. या वेदांताच्या म्हणण्याचा अर्थ साक्षी सुख दुःख जाणतो असाच घेतला पाहिजे. कारण जीवाच्या अंतःकरणात जी सुखदुःख होतात ती सुखदुःखे साक्षीशिवाय जाणणारा दुसरा कोणी नाही. जीवामध्ये एकूण 16 पदार्थ आहेत. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंचप्राण आणि एक मन म्हणजे अंतःकरण. तेव्हा अंतःकरणातील सुखदुःखे ही स्वतः अंतःकरणाला जाणता येणे शक्य नाही. आता स्वतःला कसं जाणता येत नाही त्याच्यावर त्यांनी त्या पूर्व पक्षानं सुद्धा पटवून दिलेलं उदाहरण देऊन. काय उदाहरण दिलेलं आहे तर अग्नीची शक्ती अग्नीला जाळू शकत नाही म्हणतो पूर्व पक्षी. डोळ्यातील काजळ आरसा उपाधी घेतल्याशिवाय स्वतःचे स्वतःला दिसत नाही.
तसं हे ज्ञानेंद्रिय, अंतःकरण, साक्षी हे स्वतःच्या स्वतःला कसं ज्ञान होईल म्हणतो. जी वस्तू ज्याच्या अत्यंत समीप असते ती वस्तू त्याची त्याला जाणता येत नाही. त्याचप्रमाणे अंतःकरणातील सुखे-दुःखे ही अंतःकरणाला कळणे शक्य नाही. तसेच प्राण, कर्मेंद्रिय यांनाही कळणे शक्य नाही, कारण ती ज्ञानाची साधने नाहीत. ज्ञानाची साधने श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा आणि घ्राण हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आणि 5 ज्ञानेंद्रियाला फक्त स्वतःचा आपापला विषयच कळतो, त्याला दुसरं काही कळत नाही म्हणतात. आता पूर्व पक्षानं अभ्यास किती केला बघा, डोक्यात ठेवा. मग प्रत्येकाला प्रत्येक विषय, प्रत्येक शब्दस्पर्श, रूपरसगंध एवढेच विषय आपापल्या ज्ञानेंद्रियांना कळतात, त्यांना दुसरं काही कळत नाही म्हणतात. म्हणून बाहेरच्या विषयापर्यंत आलेला जो अंतःकरणाचा भाग त्याला वृत्ती असे म्हणतात. तळ्यातील पाणी पाटाच्या आळ्यापर्यंत आले जाते, पण तळ्यातील पाणी पाटात आले की पाण्याला पाटातील पाणी असे म्हणतात. त्याप्रमाणे अंतःकरणच बाह्य विषयापर्यंत गेले की अंतःकरणालाच वृत्ती असे म्हणतात. आपल्या अंतःकरणाची वृत्ती दृश्य पदार्थापर्यंत जाते, मग तेच अंतःकरण बाहेर जातं, त्याला वृत्ती असे म्हणतात. अशी जी अंतःकरणाची वृत्ती, त्या वृत्तीलाही अंतःकरणातील सुखदुःखे कळणे शक्य नाही. वृत्तीची धाव म्हणतात ते बाहेर असते, आणि बाहेरच्याच पदार्थाचं ज्ञान वृत्तीला होतं, आणि वरतीच्या बुडाशीच परमात्मा आहे. त्या वरतीला कसा जाणता येईल? या पूर्व पक्षाला किती ज्ञान आहे ते बघा शंकाकाराला. आपल्याला ह्या शंका काय चाललंय हेच कळत नाही विचारसागरामध्ये. काय सांगायलेत, कुठं विषय आलाय, त्यांना एवढंच सांगायचंय की जीवाचा आणि ब्रह्माचं ऐक्य होऊ शकत नाही. या विषयाचं खंडन पूर्व पक्षाला करायचं आहे. आणि म्हणून त्या वृत्तीला अंतःकरणातील म्हणले, कारण मोठेच्या बैलाप्रमाणे वृत्तीची धाव पुढे असते. आता मोठेचे बैल झुकले तर त्याची वृत्ती पुढेच असते, मग त्या पाठीमागे त्याची वृत्ती जात नाही म्हणतात. त्या वृत्तीला अंतःकरणातील सुखदुःखे कळणे शक्य नाही. तेव्हा वेदांतांना आम्ही असे विचारतो की अंतःकरणातील सुखदुःखे ज्ञानेंद्रियांना कळत नाहीत, वरतीला कळत नाहीत, मग जीवामध्ये अंतःकरणातील सुखदुःखे जाणणारा साक्षी कुटस्थ आत्मा म्हणून तुम्ही जो मानता, त्या साक्षीशिवाय सुखदुःख जाणणारा दुसरा कोण आहे? जर या इंद्रियांना काही कळत नाही, अंतःकरणाला काही कळत नाही, अंतःकरणाची वृत्ती बाहेर जाते, देव तर आतमध्ये आहे, असं असताना मग आम्ही असे प्रश्न विचारतो की मग यांना कोणाला कळत नाही तर मग साक्षीलाच कळत आहे. मग जर साक्षीला कळत आहे असं तुम्ही म्हणतात, आणि आमच्याही कळण्यातून आम्हाला असं ध्यानात आलंय की साक्षीला कळतंय, या बाकीच्यांना कळत नाही. कारण हे बाकीचे इंद्रिय, अंतःकरणाची वृत्ती ही सर्व जड आहेत, मग यांना तर काही कळत नाही, मग साक्षीलाच कळत असलं पाहिजे असं म्हणले. मग दुसरा कोण आहे जाणणारा? म्हणून सुखदुःखे साक्षीभाष्य आहेत असे जरी तुम्ही म्हणता, याचा अर्थ सुखदुःखे साक्षी जाणतो असाच घेतला पाहिजे. म्हणजे हे साक्षीलाच कळतंय असं म्हणलं पाहिजे म्हणतात. तो साक्षी सर्व जीवांचा एकच आहे असे जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे मानले, तर सर्व जीवांना एकामेकाची सुखदुःखे जरी झाली नाही तरी एकामेकाची सुखदुःखे एकामेकांना कळली पाहिजेत. जर तुम्ही म्हणता की सर्वांचा साक्षी एकच आहे, तर मग तुम्हाला झालेलं दुःख हे आम्हाला कसं कळत नाही, आणि आम्हाला झालेलं दुःख तुम्हाला कसं कळत नाही? जर साक्षी एक आहे तर कळायला पाहिजे. आणि तुमच्या आणि आमच्या अभ्यासावरून असं ठरतं की साक्षीला सुखदुःखे कळतात. मग साक्षीला जर सुखदुःख कळत असतील तर मग दुसऱ्याला झालेलं दुःख हे आपल्यालाही कळायला पाहिजे होतं, पण तसं तर होत नाही. म्हणून म्हणले, ती तर एकामेकाची सुखदुःखे एकामेकाला कळत नाही, त्या अर्थी सुखदुःखे जाणणारा सर्वांचा साक्षी एक आहे असे म्हणता येणार नाही. याच्यावरून असं सिद्ध होतंय म्हणतो की तुम्ही साक्षी एकच आहे असं म्हणतात, पण साक्षी एक म्हणता येणार नाही. एकोणमेकाची सुखदुःख एकोणमेकाला कळत नाहीत. आणि साक्षी जर एक असता तर मग तिकडं झालेली सुखदुःख इकडं सुद्धा कळायला पाहिजे होतं, तसं तर होत नाही. याच्यावरून साक्षी अनेक मानले पाहिजेत.
जर प्रत्येक शरीरातील सुखदुःखे जाणणारा साक्षी म्हणजे आत्मा भिन्न भिन्न आहे, मग असे अनेक साक्षी जर झाले तर अनेक साक्षीचं एका ब्रह्माबरोबर ऐक्य होऊ शकत नाही. आणि म्हणून हा ज्या ग्रंथाचा जीवब्रह्माची एकता सांगितलेली आहे, त्या जीवाचं आणि ब्रह्माचं किंवा अनेक साक्षींचं एकत्व सिद्ध होऊ शकत नाही, असं त्यानं सिद्ध करून दाखवलं पूर्वपक्षानं. आतापर्यंत एवढी शंकाच होती त्याची. तो काही ज्ञानही बोलून दाखवत होता आणि त्या ज्ञानानुसार त्याला जेवढं समजलं तेवढ्यातून तो म्हणतो की असंही तुमचं जीव. तर प्रथम त्यानं सांगितलं की जीवाकडं 5 क्लेश आहेत, 3 भेद आहेत आणि जीव हा अनेक साक्षी आहेत. या सगळ्या गोष्टीवरून अंतःकरण तुमचं जड आहे, वृत्ती जड आहे, इंद्रिय जड आहेत. मग तुमच्या अनेक साक्षी झाले आणि अनेक साक्षीचं एका ब्रह्माबरोबर एकत्व होऊ शकत नाही. याच्यावरून जीव ब्रह्माचा ऐक्य हा जो विषय आहे, याचं खंडन अशा पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे. आपल्याला खरं वाटतं की नाही? अशीच त्यांनी शंका घेतलेली आहे पूर्वपक्षानं. त्या पूर्वपक्षाच्या याच्यावर उत्तर आहे सिद्धांत मतानं जीवब्रह्म ऐक्य विषयी सिद्धी. जीव ब्रह्मे ऐक्य विषय जे सांगितलेला आहे या ग्रंथानं, विचारसागर या ग्रंथामध्ये पंचीकरणामध्ये जीवब्रह्माचं ऐक्य असं सांगतात. आणि तेच एवढाच ग्रंथ म्हणजे पंचीकरण आणि विचारसागर सांगतोय असं नाही, तर असं वेदाचं मनोगत आहे, असं उपनिषदांचं मनोगत आहे. 4 वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्रे आणि सिद्धांती ग्रंथ, भगवद्गीता हे सर्वच ग्रंथ जीव ब्रह्माचं ऐक्य आहे असं सांगतात. आणि एवढ्याने सांगून सुद्धा पूर्व पक्षी अशा प्रकारची शंका करतो. का करतो? तर शंका जात नाहीत. शंका असंभावना आणि विपरीत भावना जात नाहीत. आणि त्याच्याकरता श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन हे अधिकाऱ्याला शंका येणाऱ्यासाठी आहे. ज्यांना शंका येत नाही, ज्यांना असंभावना विपरीत भावना होत नाही, त्यांच्यासाठी हा ग्रंथ नाही. ज्यांना शंका येतात, असंभावना विपरीत भावना निर्माण होतात आणि त्या असंभावना विपरीत भावना श्रवण, मनन, निध्यासन करून घालवाव्या लागतात, त्याच्यासाठी हा ग्रंथ आहे. बरेचशी मंडळी म्हणतात की या विचारसागर पंचीकरणाची काय गरज आहे? एकदा सद्गुरूने नाम दिलं की त्या नामाचं चिंतन करायचं, आनंद लुटायचा, आनंद घ्यायचा म्हणतात. पण आम्हाला तो परमात्मा दृढ अपरोक्ष रूपानं कळला पाहिजे. तो परमात्मा, ते म्हणतात की मग हे परमात्मा कोणालाच कळत नाही, वेदाला कळला नाही, इथे वेदमुखे झाले, तर तुम्हाला कसा कळेल म्हणते ते आत्मा? आत्मा कळायचा विषय नसतो, तुमचं आमचं स्वरूपच आत्मा आहे. त्याच्याबद्दल ज्या शंका येतात त्या शंका या ग्रंथानं श्रवण, मनन, निध्यासनाद्वारे, शंका म्हणजे संशय की माझा आत्मा ब्रह्मरूप कसा असू शकेल, प्रमाणावर मिळालेली शंका, प्रमाणा संभावना, प्रमेयावर म्हणजे सिद्धांतावर असलेली प्रमेय संभावना, आणि देहच मी आहे हे निधिध्यासन, देहच मी आहे ही विपरीत भावना. तर हे असे संशय ज्यांना येतात त्यांनी संशय काढून टाकून सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे हे कळवून घेण्यासाठी जे अधिकारी असतील, ज्यांना हे कळत नाही, ज्यांना शंका निर्माण होतात, त्यांच्यासाठी हे ग्रंथ ईश्वराने, वेदाने, साधू संतांनी ह्या तुमच्या आमच्यासाठी करून ठेवले. म्हणून आपल्या शंका घालवण्यासाठी आणि असंभावना आणि विपरीत भावना घालवण्यासाठी या ग्रंथाचं श्रवण, मनन, निध्यासन करायला पाहिजे. म्हणून सिद्धांत मताने ब्रह्मैक्याविषयी, जीव ब्रह्मैक्याविषयीची सिद्धी. आता इथं त्यांनी जी शंका घेतलेली आहे म्हणतात ते पूर्वपक्षानं, तर अशी शंका घेण्याचं कारण नाही. कारण अनेक आत्म्यांचे एक ब्रह्माशी एकत्व होणे
एकत्व होणे हे शक्य नाही असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. तर असं म्हणणं हे त्यांचं एकत्व होत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. मग त्यासाठी ते दृष्टांत द्यायलेत. राजसेवकाच्या ठिकाणी राजसत्ता दिसत नाही. आता एखादा राजाचं उदाहरण घेतलेलं आहे. राजाच्या हाताखाली एखादा शिपाई असतो किंवा सेवक असतो. त्या सेवकाच्या ठिकाणी राजसत्ता दिसत नसली तरी राजसत्ता नाही असं म्हणता येणार नाही. राजा नसता तर शिपाई नसता. राजा नसता तर शिपाई नसता. मग राजा आहे म्हणून शिपाई आहे. राजा आहे म्हणून सेवक आहे. तसं आत्मस्वरूप आहे म्हणून जीव आहे. ध्यानात घ्या. आत्मस्वरूप आहे म्हणून जीव आहे. आत्मस्वरूप नसतं तर जीव कसा तयार झाला असता? म्हणजे आपल्याला परमात्म्यानं हा देह देऊन त्याच्यामध्ये अंतःकरण टाकून अंतःकरणामध्ये त्याचाच प्रकाश आहे. आणि अंतःकरणामध्ये बुद्धीमध्ये झालेला जो प्रकाश आहे, आभास आहे, तर त्यालाच जीव असं म्हणतात. जीव जर सिद्ध करायचा असेल तर आत्मस्वरूप, अंतःकरण आणि अंतःकरणामध्ये आभास या तिन्हीला मिळून जीव असं म्हणतात. तसं राजा नसेल, राजसत्ता नसेल, सेवक नसेल. आता सेवक नसेल तर मग राजसत्ता कशाची? राजा असेल तर राजसेवक असतो की नाही? तसंच उदाहरण त्यांनी घेतलेलं आहे आपल्याला कळण्यासाठी. राजसत्ता दिसत नाही म्हणून ती नाहीच असे म्हणता येणार नाही. तसं आत्मा दिसत नाही म्हणून नाही असं म्हणता येणार नाही. आपल्याला जीव आहे. मग जीव कशापासून बनला? तर अंतःकरण झाल्यामुळं त्याच्यामध्ये आत्म्याचाच प्रकाश पडला म्हणून जीव झाला. आणि मग आपल्याला कळायला लागलं. आणि कळायला लागल्यावर मग आपल्याला असं वाटतं की आता काहीच नाही, देव नाही, धर्म नाही, काहीच नाही. आता सगळं मग आपलंच राज्य आहे. पण मायबापा होय, ध्यानात घ्या. हे आपलं राज्य कधीपर्यंत चालतंय माहितीये का? हा देह आहे नीटनीटका. हो मग